जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद असल्यानं राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवींनी महाराष्ट्रातील आदिवासी नागरिकांना मदत म्हणून खावटी अनुदान योजना जाहीर केली होती। पण आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे योजनेला उशीर होतोय। लाभार्थी वंचित आहेत। कागदपत्रांची पूर्तता करून देखील लाभार्थी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यामुळे रोजगार बंद झाल्याने राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवींनी महाराष्ट्रातील आदिवासी नागरिकांना मदत म्हणून खावटी अनुदान योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत 2000 रुपये डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार होते, तर 2000 रुपये धान्य रूपात मदत दिली जाणार होती। या योजनेला मंत्रिमंडळाने देखील मान्यता दिली, पण आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे योजनेला उशीर होतो। लाभार्थी वंचित असून कागदपत्रांची पूर्तता करून देखील योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। तर आता लॉकडाऊन मध्ये बंद झालेला रोजगार काही अंशी सुरू झालाय, तर आता ही योजना बंद करावी अशी मागणी काही आमदार आणि खासदारांनी पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे खावटी अनुदान योजना आदिवासी विकास मंत्र्यांच्या अंगलट आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। जोपर्यंत निधी वितरित करण्याचा आदेश निघत नाही तोपर्यंत टेंडर ओपन करता येत नाही। कारण उद्या जर निधी वितरित केला नाही तर डिपार्टमेंट त्याचं पडेल। टेंडर ओपन करायला किती 0 मिनिटात होईल। टेंडर प्रोसेस पूर्ण झालेले, पण मला असं वाटतं तीन पक्षाचं सरकार आहे। तिन्ही पक्षाचे नेते, परवा मी भेटलो मुख्यमंत्री महोदयांना, अजित पवार साहेबांना आणि सगळे आमचे अशोक असतील सगळ्यांना विनंती केली। कदाचित उद्या परवा निर्णय होण्याची शक्यता, उद्या तर भेटावं नाही, परंतु इथून गेल्यानंतर परत बोलतो आणि बहुतेक निर्णय आज सध्यापर्यंत व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं। बघूया, प्रयत्न करतोय मी। कारण 1 मेला 60 वर्ष या राज्याला होत आहेत म्हणून फार खुशीने मी डिक्लेअर केलं, म्हणून माझ्या अंगला देत आहे। आणि मलाही असं वाटतं की एवढंच आहे की विरोधक अजून माझ्या अजून आवाज उठवत नाही म्हणून बरं चाललंय, परंतु आवाज जेव्हा उठवतील तेव्हा। पण काय वाद असा आहे की डीबीटी हा विषय मागच्या सरकारमध्ये फार आवडीचा विषय झाला आणि तो डीबीटी चाललाय। पण डीबीटी मधलं काय नुकसान होतं हे कोणीच पाहत नाही। डीबीटीने विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं। डीबीटीने एकदा पैसे आले की माणसाचं नियोजन राहत नाही, पैसे कुठेही खर्च होतात। आणि हे 50% जर धान्य दिलं असतं तर घरातल्या मातेकडे गेलं असतं, ते नियोजन केलं असतं विचाराने, ही भावना होती। कोरोना पिरियडमध्ये ते द्यावं अशी भावना होती, पण काय करण्यात ते। जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर। हिरावाडी परिसरामध्ये रिलॅक्स नॅचरल थेरपी सेंटर सुरू झालंय। इथे येऊन आरोग्य ठणठणीत करा, तसंच सर्व व्याधींवर नैसर्गिक पद्धतीनं आणि अल्पदरात उपचार केला जाईल, याबाबत बाळासाहेब जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल एक माहिती सांगण्याची इच्छा व्यक्त करतो की आपलं नॅचरल रिलॅक्स थेरपी या नावाने एक सेंटर आपलं हिरावाडीमध्ये कलानगरमध्ये ओपन झालेलं आहे। तर आपण इथं एक भेट अवश्य द्यावी, कारण आपल्याकडे सर्व प्रकारचे उपचार केले जातात। शारीरिक व्याधी ज्याला कोणालाही असतील त्यांनी आपल्याला इथं येऊन एक भेट देऊन त्याची समस्या सांगावी आणि त्याच्या खर्चाचा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये, कमी खर्चात त्याचा इलाज केला जाईल असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। आपल्याकडे बस्ती प्रकार केला जातो, जेणेकरून गुडघ्याचा त्रास असेल तर जानू बस्ती, कमरेचा त्रास असेल तर कटी बसती
मानेचा त्रास असेल तर मणे बसती, हृदय बसती आणि आपल्याकडे अजून सगळ्यात महत्त्वाचा बसती म्हणजे नाभी बसती, ही सुद्धा केली जाते. आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांना पोषण कमी पडतं, ते पोषण पूर्ण करण्यासाठी नाभी बस्ती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आपण पूर्ण करतो, जेणेकरून शरीराला लवकरात लवकर त्याचा व्याधी बरा होण्यासाठी त्याचा फायदा होतो. नमस्कार, मी देविदास बाबुल, हिरावाडी, पंचवटी हिरावाडीत राहतो. माझ्या मिसेसचे ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब जाधव यांच्याकडे आम्ही येतो आहे. मिसेसचं गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि पंचकर्म केलं तर अल्प दरामध्ये होत आहे आणि त्याचा बराचसा परिणाम दिसतो आहे. लांब जावं लागत होतं, प्रवासाचाही त्रास होता आणि आता अगदी जवळच असल्यामुळे त्याचा आम्हाला फायदा होत आहे. केशरी युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि शिवसेनेचे धडाडीचे नेते सागर जयदेव भोजने यांचा वाढदिवस सामाजिक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा झालाय. शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि केशरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या पंचक हॉस्पिटल परिसरात डॉक्टर नर्सेस यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं आणि वॉशिंग मशीन भेट देण्यात आली आहे. यावेळी दसक पंचक हॉस्पिटलच्या डॉक्टर मनीषा चव्हाण यांनी सागर भोजने यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना माननीय भोजने आले होते आमच्याकडे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला कायम मिळतच असतं आणि कोविड काळामध्ये पण त्यांनी आम्हाला चांगली मदत केली आणि आज आम्हाला त्यांनी आमच्या हॉस्पिटलसाठी वृक्षारोपणासाठी झाडं दिलेली आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि असंच त्यांचा सहकार्य आम्हाला लाभत राहावं मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करते. यावेळी डॉक्टर तांबोळी, सिस्टर इन्चार्ज आशा जाधव, मोरेश्वर धारणे, नितीन बैरागी, हेमंत ठाकरे, सिस्टर ज्योती शिंदे, जयश्री पवार, मंगेश दिवटे, दत्तात्रय गोराडे आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसंच टाकळी रोड येथील अनुराधा वृद्धाश्रमात वृद्धांना फळ वाटप करण्यात आलं. यावेळी केसरी युवा फाउंडेशनचे सर्व सहकारी उपस्थित होते. संध्याकाळी केसरी युवा फाउंडेशनच्या वतीनं जेलरोड इथे सागर जयदेव भोजने यांचा अभिष्टचिंतन सोहळा सर्व पक्षीय आणि शिवसेना नेते यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. अभिष्टचिंतनाप्रसंगी परिसरातल्या महिलांनी सागर भोजने यांचं औक्षण केलंय तर आतिषबाजी करत केक कापण्यात आलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील सामाजिक कार्य, सांस्कृतिक आणि मित्रसमूह पाहून सागर भोजने यांचं कौतुक केलंय. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भोजने कुटुंबियांचा विजय निश्चित असल्याचं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. सामाजिक कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाची पावती ही जनता आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. येत्या 2022 साली जे महानगरपालिका होणार आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला हा जेल रोड भाग होता आणि आहे. ह्या 2022 साली सुद्धा सर्व शिवसैनिक, कारण 10 वर्षापूर्वी देवळाली मतदारसंघ हा जेल रोड संपूर्ण भाग देवळाली मतदारसंघात होता. 10 वर्षापासून हा तुटला आणि शहरी भागाला इकडे जॉईन झाला. येत्या काळामध्ये ज्या निवडणुकी येतील सर्व शिवसैनिक एक भगवा झंझावात आपल्या जेल रोडला पुन्हा एकदा दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सागर भाऊंना पुन्हा एकदा मनापासून माझ्याकडून, आलेल्या मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. आई सप्तशृंगी, आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य देव, आपल्या हातून अशीच समाजाची सेवा घडो अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिवार चांगला आहे, धार्मिक आहे, देवदेवाच्या याच्यातून आप्पासारखा भाऊ सागरच्या पाठीशी आहे, घर पूर्णपणे धार्मिक आहे. अशा संस्कारातून वाढणारा माणूस कधीही स्वतःचं आयुष्य व्यर्थ जाऊन देत नाही, स्वतःची वेळ व्यर्थ जाऊन देत नाही, स्वतःचा टाईम व्यर्थ जाऊन देत नाही. ज्या गोष्टीला आपण एका शहराच्या माध्यमातून जर म्हटलं, खुदी को कर इतना बुलंद हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे तेरी रजा क्या है.
अशा पद्धतीचं धैर्य असणारा हा सागर बऱ्याच जणांनी आत्ता त्याच्या पुढच्या राजकीय भवितव्याच्या कल्पना मांडल्या आणि सागरने जर त्या समुद्रात उडी घेतली तर निश्चितच निवडणुकीचा सागर पार करून गेल्याशिवाय राहणार नाही. यात मला वाटतं उपस्थितांपैकी कुणालाही तीळ मात्र शंका असण्याचं कारण नाही. आणि प्रत्येकाला वाटेल जर 2चा प्रभाग झाला तो जोडीदार एकच म्हणाल का माझ्याबरोबर सागर पाहिजे किंवा सागरच्या घरातून पाहिजे. प्रभाग झाला तर 2-2 जण मागा लागतील का सागर आमच्याबरोबर पाहिजे. आणि 1चा जर प्रभाग झाला तर त्या दिवशी त्या वार्डातले लोक फॉर्म भरल्या गुलाल उधळतील. फक्त खात्री एकाच गोष्टीची करतील का सागरनी फॉर्म भरला का नाही भरला. कारण तो कधीही कुणाला संधी देऊन मोकळा होतो हे शेवटपर्यंत कळत नाही. परंतु आता स्वतः पाण्यात उतर, नाव सागर आहे, सागर तरुण जा आणि तुझ्याकडनं असलेल्या अपेक्षा तू पूर्ण कर. त्या पूर्ण करण्यासाठी आई तुळजाभवानी तुला सामर्थ्य देण्यास सक्षम आहेत. तिच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या पाठिंब्याने या सर्वांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा तू पूर्ण कर. याच तुझ्या वाढदिवसानिमित्त भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, आणि माझा जो हा वाढदिवस ज्यांनी आयोजक केला, केसरीगाव फाउंडेशन, जेलरोड मित्र परिवार, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. असेच प्रेम माझ्यावर सदैव असो. सागर भोजने यांनी सर्वांचे आभार मानलेत. या प्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, राजू अण्णा लवटे, सुभाष घिया, भगवान पाठक, वामनराव बोराडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, नगरसेवक प्रशांत दिवे, विशाल संगमनेरे, शरद मोरे सर, मसूद जिलानी, सुनील बोराडे, शिवा ताकाटे, संतोष पिल्ले, नितीन खरजूल, कन्नू ताजने, सनी वाघ, समीर शेख, शशीभाई उन्हवणे, शिवाजी भोर, योगेश निसाळ, गुड्डू घाडगे, मन्ना गांगुर्डे, सागर निकाळे, धनंजय लोखंडे, राहुल बेरड, किरण गडवे तसंच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, मित्रपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक इथे दर बुधवारी बाजार तळावर अवैध देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अवैध देशी दारू विक्री करताना रंगेहात पकडलाय. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुकमध्ये दर बुधवारी विकी आरिफ शब्बीर शेख वय वर्ष 40 हा लोणी बाजार तळावर टपरीच्या आडोशाला अवैध देशी दारू विक्री करतो अशी माहिती मिळाल्यानंतर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सूर्यवंशी, सहाय्यक फौजदार घोडे, पोलीस नाईक शिंदे तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ वडणे यांनी सापळा रचून अवैध देशी दारू विक्री करताना शेख याला रंगेहात पकडलाय. यात देशी संत्रा 180 मिलीच्या 40 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. आरोपी आरिफ शब्बीर शेख याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आज दिनांक 27/1/2021 ला गुप्त बातमीदाराद्वारे मार्फतीने आम्हाला एक बातमी मिळाली की आरिफ शब्बीर शेख बाजारतळ येथे त्याच्या टपरीजवळ अवैध दारू विक्री करत असल्याचे समजले. काही दिवसापूर्वीच तिथे शेजारीच असलेल्या महिला बचत गटच्या काही सदस्यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तेथे PSI सूर्यवंशी साहेब व लोणी टाउनमधील स्टाफ हे जाऊन यांनी 2 पंचांसमक्ष सदरच्या व्यक्तीचे टपरीजवळील मालाची शहानिशा केली असता तेथे 2080 रुपयाच्या संत्रा 40 बॉटल्स मिळून आलेल्या असून सदर व्यक्ती हा अवैध दारू विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. धुळे जिल्ह्यामध्ये थैमान घालणाऱ्या
घरफोडी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अर्धवट जळालेल्या विडीच्या थोटकावरून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. या चोरट्यांनी देखील आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात धाडसी घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस प्रशासनाची डोकेदुखी देखील वाढली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर सामोडे या ठिकाणी एका घरात पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने चांदी त्याचबरोबर रोख रक्कम असा 8,87,000चा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. तसंच शिंदखेडा तालुक्यातील एका कंपनीत देखील तब्बल 66 इलेक्ट्रॉनिक मोटारी चोरट्यांनी चोरल्या होत्या. शिंदखेडा पोलीस ठाण्यात तसंच पिंपळनेर पोलीस ठाण्यात या दोन्ही चोरींची नोंद करण्यात आली होती. धुळे पोलीस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तपासाची चक्र फिरवली आणि दोन्ही चोरींमध्ये पोलिसांना अर्धवट जळालेल्या बिडीची थोटकं आढळून आली. या अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटकांवरून पोलिसांनी एकाच टोळीनं या दोन्ही चोऱ्या केल्याचा अंदाज बांधला आणि त्या अनुषंगानं तपासाची चक्र फिरवली. पोलिसांना तपासादरम्यान घरफोड्या करणारी टोळी मध्य प्रदेशातील असल्याचं समजलं. यात रवी देवीलाल फुलेरी या चोरट्यांना आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं चोरी केल्याचं स्पष्ट झालं. दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी पिंपळनेर पोस्ट हद्दीत सामोडा गावी शरद शिंदे यांच्या घरावरती मध्यरात्री दरोड्याचा गुन्हा घडला होता. तेथे रोख रक्कम व सोने चांदी दागिने चोरून गेलेले होते. तत्पूर्वी शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभय न्यूट्रिशन कंपनीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक मोटर चोरी गेलेल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्याच्या घटनास्थळाला ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस तिथे बिडीचे दोन्ही ठिकाणी बिडीचे थोडकं पडलेली होती, बिडी आणि सिगारेटचे. गेल्या वर्षी देवपूर पश्चिम पोस्टच्या हद्दीत अशाच प्रकारचा एक दरोडा घडलेला होता आणि त्या ठिकाणी अशाच वस्तू पडलेल्या होत्या आणि तो गुन्हा उघडकीस आलेला होता. मग त्यामध्ये हिंदी भाषिक असल्यामुळे रवी फुलेरीची गँग असावी असं गृहीत धरून तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं. त्यानंतर 2 आरोपींना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्या साथीदाराचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील जवळपास 3,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी सध्या शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत आणि उर्वरित आरोपीचा शोध चालू आहे. त्यानंतर धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात रवी फुलेरी लपलेला असल्याचं पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून समजल्यानंतर पोलिसांनी अखेर या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांनी धुळे जिल्ह्यात पिंपळनेर सामोडे येथे बंदुकीचा धाक दाखवून घरफोडी केल्याची आणि कंपनीतील चोरीची कबुली दिली आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा. आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंचुरियम, नियर करीलिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक. नाशिक रोड 422101. मोबाईल
9881507215 9370606643 9766635211. ब्रेकनंतर आपलं स्वागत. दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यात तसंच धुळे जिल्ह्यात देखील किसान बाग आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या धुळे शहर अध्यक्ष इकबाल तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष इकबाल भाई तेली, आज हम लोग यहाँ पे शाहीन बाग के जैसा किसान आंदोलन यहाँ पे खड़ा किया है. हमारे पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, इनके हुक्म से हम लोग सब इधर किसान मोर्चे के लिए बैठे ले. हमारे यहाँ पे आए हुए सभी हमारे जिला अध्यक्ष है, कार्यकर्ते धुलिया जिले से, शिरपुर तालुके से, शिंदखेड़ा तालुके से, साकरी तालुके से यहाँ कार्य करते हुए आए हुए हैं. और हमको ये जो 3 काले कानून है सरकार ने जो करा है, ये इनको रद्द करना है. और हमको जो शाहीन बाग में जो हमारे लोगों पे जितना अत्याचार हुआ, वैसा ही अत्याचार ये दिल्ली में कर रहे हैं मोदी सरकार. तो इनके विरोध में हमारे बाबा साहेब प्रकाश अंबेडकर ये किसानों का पूरा साथ दे रहे हैं, तन मन से, धन से. तो इनके पीछे हमारे सब मुस्लिम बांधव, हिंदू समाज के बांधव, हमारे दलित भाई के बांधव सब खड़े हैं. और हम एक तय दिल से इनका निषेध करते हैं और कलेक्टर साहब को ये निवेदन देते थे. और हम शांतिपूर्वक धुलिया शहर में वह कायदा व्यवस्था किसी का गाल बोटने लगे. पुलिस बांधव जो है वो हमारे साथ है, उनकी इसमें हम काम कर रहे हैं. और आइंदा ऐसा ही शांतिपूर्वक हम आंदोलन करेंगे हिंदू मुस्लिम एकता की तरफ से. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मोदी सरकारनं जे शेतकरी विरोधी 3 काळे कायदे केले ते तत्काळ मागे घेण्यात यावेत. तसंच केंद्र सरकार हे शेतकऱ्यांवर दडपशाही निर्माण करण्याचं काम करतंय. ज्याप्रमाणे शाहीन बाग इथे आंदोलनकर्त्यांवर अत्याचार करण्यात आला, त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत मोदी सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी इकबाल तेलींनी केलाय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. देशात सर्वत्र पोलीस विभागाचे भरोसा सेल कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. असं असताना प्रथमच कर्जत आणि जामखेड तालुक्यातील नागरिकांसाठी भरोसा सेल कार्यालय कर्जत पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलंय. देशात सर्वत्र पोलीस विभागाचे भरोसा सेल कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असते, पण प्रथमच कर्जत आणि जामखेड तालुक्यातील नागरिकांसाठी भरोसा सेल कार्यालय कर्जत पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलंय. याचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, DYSP अण्णासाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. आज कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी आपण भरोसा सेलचं उद्घाटन करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं भरोसा सेल हा कधी तालुक्याच्या ठिकाणी नाही आहे, सर्व ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी होतं. आणि नगर जिल्हा जर आपण बघितला असेल तर अतिशय मोठा आणि विस्तीर्ण असा जिल्हा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्व लोकांना नगरपर्यंत येणं तेवढं शक्य होत नाही. आणि मग दुर्दैवानं बरेच जण आपापल्या समस्या आणि खरंच ज्या जेन्युइन समस्या असतात, महिलांच्या ज्या खऱ्या समस्या असतात, त्या पोलिसांपर्यंत किंवा मग इतर भरोसा सेलचं ज्या उद्देशाने सुरुवात केलेली आहे त्या काउन्सिलरपर्यंत आणि इतर सर्व ऑर्गनायझेशनवर पोचेपर्यंत काही वेळेला ड्रॉपआउट होतात. आणि या ड्रॉपआउट होऊ नये, त्यांच्या घरापर्यंत ही सेवा मिळावी यासाठी आमदार रोहित पवार महोदय यांनी जो आम्हाला मदत केली, प्रेरणा दिली आणि ज्यांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज करतोय, याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा उपक्रम इथं जर यशस्वी झाला तर निश्चितच महाराष्ट्रभर आणि भारतभर इतर ठिकाणी सुद्धा याचंच अनुकरण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. राज्यात प्रथमच तालुका ठिकाणी भरोसा सेल कार्यालय सुरू झाले. नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे, यामुळे महिला समस्या खूप आहेत आणि अनेक तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. यामुळे इथे कार्यालय सुरू करण्यात आले. यासाठी आमदार रोहित पवारांनी मोलाचं सहकार्य केलंय. तर आज भरोसा सेलचं उद्घाटन आज कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अतिशय चांगला उपक्रम आज इथे सुरू झालेला आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये जाणाऱ्या मुली आणि महिलांसाठी
ज्या छेडछाडीचे प्रकार किंवा काही मुलींचं शिक्षण बंद होण्याचं प्रमाण पण या तालुक्यामध्ये जास्त आहे. छेडछाड होती म्हणून शाळेत जायचं नाही, त्यामुळे बालविवाहांचं प्रमाण या तालुक्यामध्ये जास्त आहे. हे सगळं जर थांबवायचं असेल तर महिला आणि मुलगी ही सुरक्षित राहिली पाहिजे, सुरक्षित शाळेत गेली पाहिजे, तिचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. या एकाच हेतूने आज आपण या कर्जत आणि जामखेडसाठी गाड्या, मोटरसायकल, पेट्रोलिंगसाठी ही सगळी वाहनं आपण पोलीस दलाला रोहितदादांच्या माध्यमातून आपण त्यांच्या स्वाधीन केलेली आहेत. आणि मला वाटतं यादव साहेब, त्यांची सर्व टीम, तसंच जामखेडची सर्व टीम या बाबतीमध्ये दक्ष राहून आपल्या या मतदारसंघामध्ये कर्जत आणि जामखेडमधील महिला आणि मुलींच्या शाळा कॉलेज असतील, ज्या गावामध्ये थोडे वेगळे प्रकार चालतात, या गावांमध्ये पेट्रोलिंग करणं, तिथल्या समस्या तिथं सोडवणं आणि एक आश्वासक वातावरण आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल माननीय रोहितदादांच्या माध्यमातून आज इथं उचललेलं आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात, त्यांच्या छेडछाडीचे प्रकार बंद व्हावेत, तसंच कौटुंबिक हिंसाचार होऊ नये यासाठी रोहित पवारांनी भरवसा सेल कार्यालय सुरू केले. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. सतत तणावाखाली आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून पत्रकार काम करत असतात. यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण होत आहेत. कर्जत इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कर्जत तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांची NCD या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रकारांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांचं कुटुंबीय यांची आपण NCD अंतर्गत तपासणी केलेली आहे. NCD अंतर्गत म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, याच्यामध्ये आपण डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कॅन्सरशी रिलेटेड प्रश्न विचारून आपण त्यांची तपासणी केलेली आहे. आणि तसेच आपण डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सरशी रिलेटेड आपण ब्लड सॅम्पल सुद्धा घेऊन हिंद लॅबतर्फे आपण त्याची तपासणी करत आहोत. रिपोर्ट्स आल्यानंतर आपण स्पेशली फिजिशियन आणि गायनेकोलॉजिस्टला बोलून रिपोर्टप्रमाणे आपण ज्या त्या व्यक्तींची रिपोर्ट्सप्रमाणे आपण ट्रीटमेंट पण करणार आहोत. आणि पत्रकार संघटनेने असंच इथून पुढे आम्हाला सहकार्य करत राहावं. आमच्याकडून नेहमीच 24 तास 24x7 सहकार्य असणार आहे. आणि ह्या NCD अंतर्गत कॅम्पमध्ये मी पत्रकार संघटनेला, पत्रकार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना असं आवाहन करेन की तुमचं काम खरंच जोखमीचं आहे. तुम्ही 24x7 कार्यरत असतात लोकांसाठी, लोकांना महत्त्वाच्या बातम्या पुरवण्यासाठी. तुम्ही एक प्रकारे रिस्क घेऊन काम करत आहात. तर मला असं म्हणायचं आहे की पत्रकार बंधूंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पत्रकार लोक हे वेळी जेवण करणं, सतत स्ट्रेसमध्ये राहणं हे थोडंसं अवॉइड करायला हवं. जेवणाच्या वेळा, एक्सरसाइज ह्याच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी तुम्ही 24 तासामधून अर्धा तास काढू शकता. टाईमशीर जेवण करू शकता. जर तुम्ही टाईमशीर जेवण केलं, आहार व्यवस्थित घेतला, वडापाव, चहावरती इकडे तिकडे बाईट घेण्यासाठी न राहता प्रॉपर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जाल तिथून तुम्ही घरून डबा घेऊन जा, घरचं जेवण करा, आरोग्याकडे लक्ष द्या, स्ट्रेस घेऊ नका आणि अर्धा तास कमीत कमी शरीरासाठी, व्यायामासाठी द्या. म्हणजे तुमचं आरोग्य नेहमी उत्तम आहे. धन्यवाद. नमस्कार. आज दिनांक 27 जानेवारी रोजी आपण असं म्हणू शकतो गणतंत्र दिवसानिमित्त आज आपल्या इथे पत्रकार बांधवांसाठी आपण इथे NCD अंतर्गत महाआरोग्य शिबिर ठेवलं होतं. आणि ह्या अंतर्गत आता सर्वजण तुम्ही पत्रकारिता जागृत ठेवून तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांची NCD अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांनी आरोग्य चांगलं राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये विजयाचे शिल्पकार असलेल्या ज्या सैनिकांना परमवीर चक्र आणि महावीर चक्र तसंच शहीद झालेल्या सैनिकांच्या गावातील पवित्र माती एकत्रित करून मंगल कलश दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी सन्मानपूर्वक नेण्यात आलाय. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात विजयाचे शिल्पकार असलेल्या
ज्या सैनिकांना परमवीर चक्र आणि महावीर चक्र तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या गावातील पवित्र माती एकत्रित करून हा मंगल कलश दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी सन्मानपूर्वक नेण्यात आलाय। ही पवित्र माती नेण्यासाठी दिल्ली येथून 16 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते सुरू झालेली स्वर्णिम विजय मशाल यात्रा औरंगाबाद मार्गे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे पोहोचली। बँड वाजवून NCC, NSSच्या विद्यार्थ्यांनी तसंच ब्रिगेडियर नातू आणि राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी स्वर्णिम मशाल यात्रेचं जोरदार स्वागत केलं। त्यानंतर ही मशाल रॅली नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते चाळीसगावकरांनी पवित्र माती कलशात भरून पवित्र माती घेण्यासाठी आलेले कॅप्टन माने यांच्या टीमकडे सोपवली आहे। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। रमाई घरकुल योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत या मागणीसाठी 23 दिवसांपासून धुळे शहरातील सामाजिक न्याय भवनाजवळ बेमुदत उपोषण करणाऱ्या लाभार्थींनी अनेक मार्गाने आंदोलन करून देखील मनपा प्रशासन त्यांच्या मागण्यांची दखल घेत नाहीये। म्हणून धुळे महापालिकेत येऊन पायरीवरच या आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। धुळे शहरातील बेघरांसाठी रमाई घरकुल आवास योजना धुळे मनपाच्या माध्यमातून राबवली जाते। सन 2018, 19, 20 या 3 वर्षांच्या काळात धुळे मनपा क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आली आहेत। पण समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त DG नांदगावकर यांची नंदुरबार जिल्हा परिषदेत बदली झाल्यानं त्यांच्या जागी कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यानं लाभार्थ्यांच्या घरकुलाचं अनुदान रखडलंय। लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते थांबल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय। धुळे मनपाच्या आयुक्तांनी आंदोलनाची दखल घेतली असून आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे। आयुक्त साहेब अजित शेख साहेब यांच्याशी आमची एकदम सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि गोरगरिबांच्या ही कल्याणाची योजना आहे, घरकुलाची योजना आहे, त्यासाठी आम्ही कायदेशीर आणि त्यामुळे सकारात्मक अशा पद्धतीने ही योजना आपल्याला राबवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका स्पष्ट केली। त्यांची भूमिका आणि आमची भूमिका ही सारखीच आहे आणि ज्या मागण्या आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनाद्वारे केल्या होत्या त्यापैकी सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या। त्यांनी सांगितलं 2017-18 मध्ये त्या लाभार्थीचे 25,000 रुपये बाकी असे शेवटचा हप्ता तो वितरित करण्यात येईल सोमवारपर्यंत। ज्यांना पहिला हप्ता मिळाला दुसरा हप्ता मिळाला नाही त्याचे सुद्धा ज्यांचे अर्ज आले त्यांना त्याचा लाभ देण्यात येईल। त्या अनुदानाची रक्कम त्याच्या खात्यावर देण्यात येईल। नंबर 3, 2020-21 मध्ये जे 995 लाभार्थी आहेत त्यापैकी काही लाभार्थ्यांचे दुबार नाव आहेत 283, त्याचे नाव तपासून वगळण्यात येतील आणि त्या ठिकाणी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि कागदपत्रांची पूर्ण पूर्तता केली आहे अशा लोकांना त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि पूर्ण 995 प्रशासकीय मान्यता असलेला आकडा हा पूर्ण होईल। आता 11 कोटी रुपयामध्ये ज्या लाभार्थ्यांना जितकं दिल्या जाईल 400-450 त्यांना देण्यात येईल आणि ही रक्कम खर्च झाल्याबरोबर उर्वरित रक्कम इतर लाभार्थ्यांसाठी शासनाकडे मागण्यात येईल अशा पद्धतीने भूमिका घेतली आहे। नंतर ही योजना राबवण्यासाठी त्यांनी एक इंजिनियर, डाटा ऑपरेटर आणि एक कारकून असे 3 जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्याचं मान्य केलं आहे। त्याची प्रोसेस ते सुरू करतील आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी जे आलेलो होतो चर्चा पूर्ण आपल्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता आमची कोणत्याही प्रकारची तक्रार आहे। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। नमस्कार, जागर जनस्थान जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो। मात्र आज आपल्या जागर कट्ट्याचं स्वरूप आज आपण थोडंसं बदललेलं आहे। आज आपण इथे विविध मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचे वेगवेगळे विचार आपण जाणून घेणार आहोत। आज महाराष्ट्राचे विद्युत महामंडळ यांच्या विविध कामगार संघटनांना आज आपण इथे जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे। नेमक्या त्यांच्या अडचणी काय, आज गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे वेगवेगळे आरोप या संघटनांवर होतात
आणि ते आरोपच जास्त मोठ्या स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मात्र त्यांची भूमिका ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं. आणि म्हणूनच आज आपण इथल्या विविध कामगार संघटनांना, ज्या महाराष्ट्र विद्युत कंपनीची कनेक्टेड आहे, त्यांच्याशी संलग्न आहे, त्यांच्याबरोबर काम करता आहे, अविरत वीज पुरवण्याचं काम करता आहात, त्यांचे जे प्रश्न आहे आज आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत आणि विविध मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आज मला सांगा, आज कोरोनाचा जो एक काळ, इतका भयानक काळ गेला आहे आणि लोकांना त्याचा खूप त्रास होतो आहे आणि लोकांपर्यंत खूप प्रश्न आहे, विजेचे प्रश्न असतील, अनेक मूलभूत त्यांच्या गरजा असतील. नेमकं या काळामध्ये सुद्धा आपल्याला ग्राउंडवरती थांबून लोकांपर्यंत ती सेवा पुरवण्याचं काम आपण केलं होतं, वीज पुरवण्याचं काम आपण केलं होतं. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून आता जो माणूस काम करतो त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप तर होत असतात. मात्र तरीही कोरोनाचा काळ आपण कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत सेवेसाठी घालवला, काय सांगाल त्याबद्दल? आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मार्च पर्यंत सगळी परिस्थिती अतिशय उत्तम होती आणि मार्चनंतर कालावधी बिघडल्यानंतर कोरोनाची महामारी आली. त्या महामारीपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची जी घडी होती, आर्थिक घडी अतिशय सुंदर होती. त्याच्यानंतर काय झालं, आर्थिक चाके मंदावली. या कोरोनाच्या महामारीमुळे आमच्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं. प्रत्येकाने डोर टू डोर, म्हणजे MSCB म्हटलं म्हणजे प्रत्येकाला डोर टू डोर जावं लागलं, प्रत्येकाला दारोदार जावं लागलं. प्रचंड बंदोबस्त असल्यामुळे आम्हाला त्या बंदोबस्तामुळे काही कर्मचाऱ्यांना त्रासही झाला. नंतर आम्हाला पासेस मिळाले, गाड्या मिळाल्या. त्या मिळाल्यानंतर बघा, संपूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये संपूर्ण विद्युत सप्लाय हा 100% चालू होता. कुठेही फसगत झाली नाही, कुठे बी आपण सप्लाय खूप वेळ गेला असं काही झालं नाही. त्याच्यामध्ये आमचे काही लोक शहीद झाले. त्याची कंपनीने किंवा आमच्या कर्मचाऱ्यांनी कुठली पर्वा न करता थंडी, ऊन, वारा, पाऊस याच्यामध्ये काम केलं. आता मी थोडक्यात सांगू इच्छितो, ज्या वेळेला नुकतंच सरकार आलं, महाआघाडीचं सरकार आलं आणि ही चाके मंदावली, आर्थिक जी चाके होती ती मंदावली. त्याच्यानंतर आमच्यावर आता असा बडगा आला का आर्थिक हे झाल्यानंतर तुमचा पगार कसा होणार, तुमचा बोनस कसा होणार. म्हणजे आमची संघटना ज्या गोष्टीसाठी स्थापन झालेली आहे ते राहिले बाजूला. म्हणजे संघटना कशासाठी स्थापन झालेली असते? कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, जनतेच्या हितासाठी. म्हणजे जनतेला 24 तास विद्युत सप्लाय मिळाला पाहिजे. पहिला मुद्दा, जनतेला हा 24 तास सप्लाय मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाचं स्वरूप, आज काय झालं आहे, कर्मचाऱ्यांना आम्हाला 8 तास काम नाही, कुणाला 24 तास कामावर जावं लागतं. आता हे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना कधी फोन आल्यानंतर कामावर यावं लागतं. म्हणजे कामाचं स्वरूप ठरवलेलं नाही. नेमकं त्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय? जो लाईन स्टाफमधला जो कर्मचारी आहे, जो तांत्रिक कर्मचारी आहे, त्या तांत्रिक कर्मचाऱ्याने काय करायचं? 33 ब्रेकडाऊन काढायचा का, LNQ ब्रेकडाऊन काढायचा का, मीटर रिडिंग घ्यायचं का, वसुली करायची? त्या कोरोनाच्या काळात काय करायचं त्याचं? आणि त्याच्यामध्ये ही महामारी, त्याच्यानंतर वरून आम्हाला सरकारकडून बडगा का बा आता हे वसुली झालीच पाहिजे. ती वसुली कशी करायची? वसुली करायची असले तर बघा, अनेक जनआंदोलन झाले. त्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आमचा कर्मचारी बिथरला गेला, घाबरला गेला. म्हणजे आई जीव देईना आणि बाप भीक मागायला जाऊ देईना, अशी परिस्थिती झाली. त्याही परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांनी हिरारीने कामं केले. आणि आता अजून एक मुद्दा मी तुमच्याकडे मांडतो, खाजगीकरणाचा. आता खाजगीकरणाचा अर्थ फार वाईट आहे. या मुद्द्याकडे आपण येणार आहोत, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बोला. नमस्कार. मला एक सांगा की आज एखादी यंत्रणा म्हटली की ती यंत्रणा चालवणारा उत्तराधिकारी असतो, एक अधिकारी असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. मात्र त्या अधिकाऱ्यावर अनेक आरोप होत असतात, आरोपाचा प्रत्यारोप होत असतात. काय वाटतं आपल्याला की कॅप्टन ऑफ द शिप हा कसा असावा? कारण कॅप्टन ऑफ द शिपवर पूर्ण ती शिप डिपेंड असते, म्हणजे त्याच्यावर पूर्ण त्याचा कार्यभार अवलंबून असतो, त्याचं पूर्ण कार्यकाळ अवलंबून असतो, त्याच्यावर त्याचे कामगार अवलंबून असतात. काय नेमकं त्यांचं नेतृत्व असावं, काय वाटतं आपल्याला? थोडंसं मी आपली प्रथमतः आपला चॅनलचं मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी सर्व कामगार संघटनांना आपली बाजू मांडण्याचं एक संधी दिली, त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद. आपण प्रश्न जो विचारला त्यामध्ये की या ठिकाणी आपण कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना हा प्रश्न अधिकारी
कसा असावा असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मी स्वतः संजय पवार, केंद्रीय उपाध्यक्ष आहे बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरमचा. यामध्ये आमच्याकडे लाईन स्टाफपासून तर प्रशासकीय कामकाज चालवण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी सर्व सभासद आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही कंपन्यांमध्ये आमचे सभासद आहेत. अधिकारी कसा असावा तो सर्वप्रथम असा असावा की तो कुटुंबप्रमुख आहे त्या कंपनीचा. आणि कंपनीचं जे वाक्य आहे की ग्राहक हा केंद्रबिंदू त्यांनी मानलेला आहे. आणि ग्राहकांची सेवा देत असताना की ज्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे कर्मचारी. अधिकारीसुद्धा हा कर्मचारीच असतो. त्याला त्याच्या तळागाळातले प्रश्न हे कर्मचाऱ्यांना ग्राहकांना सेवा देण्यासाठी काय त्यांना अडचणी आहेत हे त्यांनी पहिले जाणून घ्यायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात प्रथमचा उद्देश आता विचार केला की आपण आधीच्या एक प्रश्न विचारलेला त्याच्याशी निगडीत मी बोलतो पहिले, आपली परवानगी असेल. नाही बोल प्लीज. की बघा की आम्ही जेव्हा केंद्रबिंदू मानून जर आम्ही ग्राहक सेवा देत आहोत आणि कर्मचारी म्हणून आमचं कुटुंब प्रमुख आमच्याकडे बघतायत आणि त्यांची जबाबदारी आहे सेवा देणे ग्राहकांना. या महामारीमध्ये जेव्हा कोणी बाहेर पडत नव्हतं, संपूर्ण थांबलेलं होतं जग. आपणही महाराष्ट्र त्या ठिकाणी थांबलेला होता. आणि या संपूर्ण थांबलेल्यात असताना आपण आरोग्य खातं, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर सफाई कर्मचारी या सर्वांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या संपूर्ण योजनेमध्ये आपण आर्थिक व्यवस्था जी जर कोणी लावून धरली असेल तर ही वीज कंपनीने लावून धरलेली आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की बघा की आर्थिक व्यवस्था तुमचं जे काय आरोग्य खात्याचं जरी असलं तर तुम्हाला लागणारी जी वीज आहे, तुम्हाला व्हेंटिलेटर जे चालणारी वीज आहे ही संपूर्णसाठी वीज आहे. वर्क फ्रॉम होम म्हटलं तरी वीज आहे. आणि अंधाराचं साम्राज्य नको, लोक घरी थांबलेले पाहिजे, यांना सर्वांना घरी बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आम्ही या वीज कंपन्यांनी केलेलं आहे. परंतु जसं इतर ऑर्गनायझेशनचं संस्थेचं कौतुक झालं, खेदाची बाब आहे की वीज कर्मचाऱ्याचं पाहिजे तसं पाठीवर थाप किंवा त्याबद्दल कौतुक मिळाले नाही, ही खंत आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. निश्चितच प्रशासन त्याबद्दल आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे. प्रश्न आता अधिकाऱ्याचा आपण विचारलेला आहे. तर अधिकाऱ्यांचं असं आहे की त्यामध्ये त्यांनी संपूर्ण या गोष्टी मी आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये जे सांगितल्या की आज जे परिस्थिती आहे की त्याला सगळ्या गोष्टी समतोल राखून ते काम करून घ्यायचं आहे. आणि 24 तास 24/7 त्यांना ती सेवा द्यायची आहे, सेवा पुरवण्याचं काम. आणि त्यामुळे यामध्ये आपला जो कर्मचारी आहे ही जी संख्या आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आज जर विचार केला तर निर्मितीमध्ये 9,000, पारेषणमध्ये 15,000, वितरणमध्ये 85,000 एवढा कर्मचारी वर्ग आहे. आणि आपण पाहता आहे की अपेक्षा ज्या ग्राहकाच्या आहे या अपेक्षा काही कमी झालेल्या नाही. काही दिवसांमधून म्हणजे आठवड्याचं दिवसांमध्ये, दिवसांचं 2 दिवसात, 2 दिवसाचं 1 दिवसात, 24 तासात, 24 तासाचं 8 तासात आणि 8 तासाचं नंतर 2 तासात किंवा मिनटामध्ये आले. आपण सिटीजन ऑफ चार्टर आहेत, SOP आहेत. आपण त्या पद्धतीने त्या मानकाप्रमाणे सेवा देण्यासाठी बांधील आहोत. परंतु त्या ठिकाणी आपल्याला जागतिकीकरणाच्या किंवा औद्योगिकरणाच्या किंवा अवगत तंत्रज्ञानाच्या हिशोबाने कर्मचारी वर्ग हा वाढत्या ग्राहक संख्येच्या हिशोबाने पुरेसा नाही. बरोबर. हे पण आपल्याकडे प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे आपण येणार आहोत. सर, आपण खूप योग्य मुद्दा मांडला की मुळात जो कॅप्टन ऑफ द शिप असतो त्याने समतोल राखणं गरजेचं आहे, जेणेकरून तो पूर्ण एक स्तर आहे तो एकाच स्तरावर असतो आणि त्यानंतर त्याची एक प्रगती होत असते. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज आता शासनाचं काम करणारा एखादा कर्मचारी म्हटला की त्याच्यावरती लोक म्हणत असतात की अरे हा त्या पद्धतीने काम करत नाही किंवा ह्यांच्याकडे एवढी कामं नसतात.
आणि काही काही ठिकाणी मात्र असं असतं की शासकीय कर्मचारी असो किंवा आपल्या विद्युत मंडळाच्या काही जबाबदाऱ्या असो, काही ठिकाणी काही कामगार, काही पदाधिकारी हे त्यांच्यावर 3-3, 4-4 जबाबदाऱ्या असतात. मात्र काही ठिकाणी असंही त्यांच्यावरती आरोप केला जातो की अरे यांच्याकडे काहीच काम नसतं. नेमका हा मधला समतोल काय, नेमकी मधली मेळ काय सांगाल त्याच्याबद्दल? नमस्कार, मी दीपक कासव, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचा झोनल अध्यक्ष आहेत नाशिकचा. मी कोविडपासून सुरुवात करतो. सुरुवातीला कोविडच्या काळामध्ये वीज कर्मचाऱ्यांनी 24/7 24 तास काम केलं, उभेही होते 24 तास. पण त्यांचं इतर संस्थांचं कौतुक झालं त्याप्रकारे आमचं झालं नाही. ते आम्हाला म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे ती. कोविड योद्धे आम्ही आहोत, आम्ही कामही केलं आहे, आम्हाला ते हे पण नको, पण कमीत कमी तुम्ही आम्हाला म्हणजे समजून तर घ्या. आम्ही पण 24 तास उभे होतो, पण तिथे कुठेतरी शासनाकडनंही म्हणा किंवा आमच्या लोकांकडनंही म्हणा तर आम्हाला डावलण्यात आलं. हा एक मुद्दा मी उपस्थित करतो. आणि राहिला विषय आता याचा अधिकारांना तुम्ही विचारला. अधिकारी जो असतो तो कॅप्टन ऑफ शिप असतो, बरोबर. त्याला फील्डवर काय चाललं आहे हे त्याला माहिती पाहिजे. तो योग्य अधिकारी. त्याला फील्ड शेवटचा जो कर्मचारी आहे तिथपर्यंत तो पोहोचला तर तो योग्य अधिकारी आपण म्हणूया. आता राहील तुमचा प्रश्न असा आहे की आता आजही जवळपास पूर्ण विद्युत मंडळामध्ये 80,000च्या प्लस लोक कामं करतात आणि 20,000च्या प्लस वॅकेन्सी आहेत. ते वॅकेन्सी असल्यामुळे एका माणसाला 3 टेबलचं काम करावं लागतं. किंवा जर तुम्ही तांत्रिक जर काम म्हणाल तर एका माणसाकडे आज 15,000, 20,000 कन्झ्युमर आहेत. तो एक माणूस 8 तासामध्ये किती ठिकाणी पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे लोकांना आपण योग्य ती सर्व्हिस देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांमध्ये पण रोष येतो. असं मूळ कारण हे आहे की विद्युत मंडळात किंवा वीज वितरण कंपनीत जी वॅकेन्सी आहे ती फुलफिल केली तर याच्यावर योग्य तो मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. अगदी थोड्याशा ह्याच्यामध्ये आपण अल्पशा ह्याच्यात आपण खूप वेगळ्या पद्धतीने ह्याचं विश्लेषण केलं, त्याबद्दल खरंच आपलं धन्यवाद. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कामगार आपल्याबरोबर काम करत असतो, आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो. मात्र त्याच्या अनेक अडचणी असतात ज्या कधीकधी आपल्यापर्यंतही पोचत नाही. त्या अडचणी आज जागरकट्ट्याच्या माध्यमातून आपण कुठल्या पद्धतीने सांगाल? कामगार म्हटलं तर त्याला काम करण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत का नाही, किंवा काही गोष्टी उपलब्ध नसतात. काही गोष्टी म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्या कामाच्या क्षमतेच्या काही गोष्टी म्हणजे ज्या आपल्या तांत्रिक कामगाराकडे काही गोष्टी अवेलेबल नसतात. त्या साईट किंवा काही ठिकाणी गेल्यानंतर काही ठिकाणी अशी पोझिशन असते की तिथे जाणंसुद्धा कठीण असते. आता काही आपलं पावसाळ्याच्या महिन्यामध्ये कामगार ते पोहून पाण्यात जातात, कामगार वगैरे करतात. अशा पद्धतीचं थोडंफार काम वगैरे म्हणजे त्याच्यात तातडीने भरपूर आहेत. एवढं मी जास्त. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार सर. स्वतःहून काही सांगायची इच्छा मला. हो. प्रश्न असतील, फार आनंद आहे. येस. पण ह्या माध्यमातून मी बोलू इच्छितो. नमस्कार, माझं नाव तुषार खैरनार. मी अधिकारी संघटना नॉन टेक्निकल ऑफिसर जे आहेत जेनको ट्रान्सको आणि डिस्ट्रीब्युशन यांची एक संघटना आहे, त्यांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. मी त्या ठिकाणी केंद्रीय कोषाध्यक्ष आहे. तुमचं जे जागर जनस्थान आहे या माध्यमातून मी मॅनेजमेंट, अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये काही एक सममेळ कसा बांधता येईल किंवा तो कसा बांधला गेला आहे मॅनेजमेंटच्या अँगलने किंवा आमच्या अधिकाऱ्यांच्या अँगलने ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. येस प्लीज. काय झालं की बऱ्याचदा ह्या कोविडच्या काळामध्ये बिलिंग कंप्लेंट्स आल्या, कारण आपण ॲव्हरेज बिलं केलीच. म्हणजे मार्चपासून आपण बिलिंग मला मुळात हे प्रश्न होते. बरोबर आहे. प्लीज. तर मार्चच्या काळामध्ये आपण ॲव्हरेज बिलिंग केली आणि नंतरच्या काळामध्ये ॲक्च्युअल बिलिंग्स केलं. तर ॲक्च्युअल बिलिंग्स केल्यानंतर लोकांचा वापर हा वाढलेलाच होता. वाढलेला असला कसला म्हणजे अगदी ॲज पर रिडिंग ते आलं. पण मॅनेजमेंटने आणि आम्ही अधिकाऱ्यांनी आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक चांगला स्टेप अशी घेतली की प्रत्येक प्रत्येक कन्झ्युमरला आपल्यापर्यंत पोहोचता येईल असं पोर्टल तयार करून दिलं, हेल्पलाईन तयार करून दिली, हेल्प डेस्क तयार करून दिली. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणीही मोबाईलवर किंवा कोणीही आपल्या डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर जाऊन आपला ग्राहक नंबर टाकल्यानंतर आपल्या बिलाचं पूर्ण विश्लेषण करू बघत होतं. म्हणजे ह्या विश्लेषणामुळे काय झालं की ग्राहकाच्या मनामध्ये जो संभ्रम होता की वीज बिल जास्त आलेत किंवा याच्यात काही चूक तर नाही ना, तर अगदी ते कम्प्युटेशन, कॅल्क्युलेशन थ्रूआउट त्यांना करून दाखवण्यात आले. ह्या सगळ्या याच्यामधून आणि ह्या माध्यमातून मी ग्राहकांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ते बघितले, वाचले, अवगत केले आणि तरी पण त्यांना एक 5% समजा काही
कम्प्युटेशन कॅल्क्युलेशनमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांनी हेल्प डेस्क किंवा डायरेक्ट आमच्याशी 1-to-1 टॉक करून त्या गोष्टी सॉल्व केलेल्या आहेत आणि त्याचाच परिपाक्य परिणाम म्हणून आता परत जी बिलं येत आहेत त्याच्यावर लोकांना अगदी अढळ विश्वास आहे की हे कॉम्प्युटेशन आणि कॅल्क्युलेशन जे होत आहेत ते बरोबर. आता प्रश्न राहिला, समजा जर चुकीचंच रीडिंग असेल, रीडिंग वाचनच जर चुकीचं असेल तर त्याला करेक्शन करण्यासाठी आपल्या मॅनेजमेंटने आपण सगळ्यांनी संधी दिलेली. तर या माध्यमातून मला हेच सांगायचं की आम्ही हे कोऑर्डिनेशन करतो. आम्ही म्हणजे मॅनेजमेंटने हे केलं आहे, ते नाही केलं, ते त्यापेक्षाही मॅनेजमेंटला काय म्हणायचं आहे, आम्हाला काय म्हणायचं आहे, याचं ऑल द टाईम आम्ही एक गोल्डन हँडशेकिंग करून पुढे जात असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा वीज बिलाचा जो मुद्दा होता हा फार महत्त्वाचा होता आणि आपण एकदम अगदी टेक्निकल मुद्द्याने आपण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर. तर मित्रांनो, विद्युत संघटनेचे खूप वेगवेगळ्या अडचणी आहे आणि त्या अडचणींवर मात करून ते लोकांपर्यंत त्यांची सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतात. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तो प्रश्न म्हणजे आज भारतामध्ये अनेक अशा सरकारी संस्था आहेत ज्यांचं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे. सरकार कितपत त्याला आता हे करतं आहे, कितपत त्याला साथ देतं आहे, तेच आपण आज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमकं प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर सरकारचं त्याच्यामध्ये किती नुकसान होणार आहे आणि आज ह्या ज्या काही संघटना आहे ह्या आज लोकांपर्यंत त्यांची सेवा पुरवत आहे, त्यांचं किती नुकसान होणार आहे, कामगारांचं किती नुकसान होणार आहे, आपण सगळ्यांकडूनच ह्या प्रश्नाचा मुद्दा, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. सर, प्रायव्हेटायझेशन आता जे काही येऊ घालतं आहे किंवा आता होण्याचा प्रयत्नात आहे त्याबद्दल नेमकं काय वाटतं आपल्याला? त्याबद्दल तेवढा माझा अभ्यास नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी बोलू शकत नाही. अच्छा, धन्यवाद सर. सर, मला तोच प्रश्न आता विचारायचा आहे की प्रायव्हेटायझेशन येऊ घालतं आहे, प्रायव्हेटायझेशन होण्याचा प्रयत्न होतो आहे, काय त्याचा परिणाम आपल्या संघटनांवर होणार आहे आणि आपल्या वीज वितरण कंपनीवर होणार आहे आणि आपल्यामार्फत इतर कामगारांवर होणार आहे, काय सांगाल? आता प्रायव्हेटीकरणमध्ये प्रॉब्लेम असा होणार आहे की आता जी सेवा आपण समजा वितरण कंपनी जी पुरवते, प्रायव्हेटीकरणने काही गोष्टी दबावात येतील, काही गोष्टीचे म्हणजे कामामध्ये बदल पण होऊ शकतो वगैरे. त्यात सर, हाच मुद्दा मला पुन्हा आपल्याला विचारायचा आहे की आज प्रायव्हेटायझेशनचं जे काही वारं येऊ घालतं आहे आणि त्याचा जो परिणाम सगळ्या यंत्रणेवर होणार आहे, तो सरकारी यंत्रणा असो, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन असो, त्यांचे कामगार असतील, आपले गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक असतील, काय नेमकं नुकसान होणार आहे, काय वाटतं आपल्याला? जो 2020 कायदा येतो खाजगीकरणाचा, ॲक्च्युली महावितरण किंवा ऊर्जा विभाग जो आहे ते काही शासनाचं ॲसेट आहे. ते ॲसेटच तुम्ही विकणार तर कसं काय चालणार? तुम्ही शासनाच विकता, म्हणजे कंपनी विकली म्हणजे कमीत कमी 80,000+ आपल्याकडे कर्मचारी आहेत, त्यांचं भविष्य काय होतं? खाजगीकरण केल्यानंतर त्यांची एक्झॅक्ट कंडिशन काय, ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे ती खाजगीकरणामध्ये जाणार, ते तर काय होणार? त्याच्यानंतर सर्व्हिसचा फार मोठा विषय. खाजगीकरणाचा जो पूर्व अनुभव जर आपण बघितला, औरंगाबाद, जळगाव, ही लोक 2-2 वर्ष काम करून तिथून निघून गेले. आता जळगावमध्ये माझ्या काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगतो मी. जळगावमध्ये जवळपास 100 कोटी तो त्याच्याकडे आउटस्टँडिंग असताना तो माणूस पळून गेला खाजगीकरणाचा, जो कॉन्ट्रॅक्टर होता तिथे. जळगाव झालं, त्याच्यानंतर औरंगाबाद झालं. तर एवढा आपल्याकडे एक्सपिरियन्स असताना आपण परत तेच करणार आहोत का? यामध्ये सफर कोण होणार आहे? यामध्ये सफर होणार कंझ्युमर, त्यानंतर कर्मचारी. जर कंझ्युमर सफर कसा होणार? जर प्रायव्हेटायझेशन आलं तर त्याचे रेट्स वाढणार म्हणजे तुमचे बिल वाढणार म्हणजे तुमच्या खिशाला जवळ बसणार. तर तो एक फार मोठा विषय. त्यामुळे खाजगीकरणाचा अंदर कर्मचारी म्हणून जर मला तुम्ही विचारा तर कर्मचारी खाजगीकरण झालं म्हणजे कर्मचारी संपला, कर्मचारी संपला म्हणजे संघटना संपल्या. तर संघटना म्हणून ह्या खाजगीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे, इंटक संघटना म्हणून. आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रणित महाआघाडी आहे, महाविकास आघाडी, तोपर्यंत खाजगीकरण होणार नाही, कारण माझी संघटनाच काँग्रेस प्रणित आहे. त्यामुळे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो की जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये खाजगीकरण होणार नाही, असं इंटक म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद सर. आपला मुद्दा तसा खंबीर आहे, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. मला हाच मुद्दा आपल्याला विचारायचा आहे की खाजगीकरणाचं जे काही वारं आहे त्याला आपण कुठल्या पद्धतीने बघता, काय वाटतं आपल्याला? एक सामाजिक आपण संदेश कुठला देऊ पाहता किंवा एक नागरिक म्हणून
आणि MSBचा पदाधिकारी म्हणून काय वाटतं आपल्याला? आपण तिन्ही गोष्टींमध्ये माझ्याकडे एक प्रश्न विचारला, सामाजिक पदाधिकारी आणि नागरिक. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खाजगीकरण करण्याची गरज काय आहे, हा एक मुद्दा आहे. येणारा जो दुसरा की खाजगीकरण म्हणजे तुम्ही जो 2020चा जो कायदा आणणार आहे त्याच्यानुसार कामगार संघटना, कामगार आणि ग्राहक यांच्यावर काय परिणाम होतील. तर बघितलं असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे सेवाभावी संस्था किंवा ऑर्गनायझेशन या पद्धतीने याची स्थापना झाली. पुढे जाऊन 2005ला तुम्ही याच खाजगीकरण नको आणि सुटसुटीत कारभार व्हावा या उद्देशाने 2005मध्ये स्वतंत्र कारभार असा नफा तोट्यासहित हा प्रयोग 2005मध्ये झाला. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण. आता याच्या पुढं जाऊन घटक आपण विचार केला की याच्यावर नियंत्रण करणारा कायदा जो आहे MERC पण याच्यावर आहेत. ग्राहकांचं हित जोपासणारं जे आहे MERC आहे. आणि आपला देश हा 1,30,00,000,000 जनतेचा आहे आणि या देशामध्ये प्रगतशील जर आपला देश आहे, या देशामध्ये सर्वात मोठी समस्या असेल ती बेरोजगारी. बरोबर. आणि आत्ताचं जे सरकार आहे हे भांडवलशाहीच्या दिशेने निर्णय घेत आहे. बरोबर. आणि भांडवलशाहीच्या दिशेने निर्णय घेत असताना त्याला जर कारण दिलं जात असतं की तोटा. मग जर तोटा असेल तर येणारा जो काही फ्रँचायझी असेल तर तो कोणत्या स्वरूपामध्ये तोट्यातली संस्था ही आपल्याकडे चालवायला घेईल याच्यामध्ये गोडबंगाल आहे. आणि सर्वात मुद्दा महत्त्वाचा की आम्ही बहुजनांचं हिताचं, ग्राहकांचं रक्षण करणारी आमची संघटना आहे. यामध्ये सामाजिकीकरण जे आहे म्हणजे आम्ही घरापासून, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं की आपले आजोबांनी घेतलेलं जे वीज कनेक्शन आहे हे वीज कनेक्शन त्याचा नातू वापरतो. इतर संस्थांच्या बाबतीत तसं नाही. बँकेत गेला असाल तर बँकसुद्धा तुम्हाला ग्राहक सेवा देते पण पर्टिक्युलरली त्याच्या ग्राहकासाठीच. इथं वीज कनेक्शन म्हणजे कुटुंबाचं नातं झालेलं असतं. नवरा, बायको, मुलगा, मुलगी आणि प्रत्येकजण हा त्याचा ग्राहक होतो. जे की ते कुठेही तुम्हाला टेक्निकली म्हणा की कुठल्याही पद्धती हा सामाजिकीकरण आहे. आणि आजाने जरी नाही भरलं बिल तर नातू भरतो, असं हे ऋणानुबंधाचं नातं या वीज कंपनीशी आहे. परंतु जेव्हा बहुजनांचा आम्ही विचार करतो की जर हे भांडवलशाहीकडे गेलं तर आमचं आरक्षणही राहणार नाही. कर्मचाऱ्याची संख्या हा भाग नंतर आहे. आम्ही संघटना जे लढतो आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि त्याचं स्वतंत्रता राहावी या म्हणून राहत आहे. भांडवलशाही त्याच्या पद्धतीने तो काम करून घेणार. निश्चित तो ग्राहकाला सेवा देण्यासाठी कमी पडणार नाही. आपण त्या ठिकाणी पेईंग कल्चर त्या ठिकाणी आणू इच्छिता. पण कधी विचार केला की आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये, तळागाळांमध्ये जर कोणी गेला असेल, दुर्गम भागामध्ये, कोकणामध्ये कोण गेला असेल तर तो फक्त वीज कर्मचारी हा या ठिकाणी गेलेला आहे. परंतु अशी सेवाभावी द्यायला तो काय भांडवलशाही तोट्या हातबट्ट्याचा व्यवसाय करणार नाही. हे ग्राहकांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. आज तुम्ही पेईंग कल्चर आणणार आहात परंतु या सगळ्या सबसिडी जी आहे या शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा पॉवरलूमच्या बाबतीत किंवा आदिवासींच्या बाबतीत, आदिवासी ग्राहकांच्या योजना आहे त्याच्या बाबतीत आजही या आदिवासी पाड्यांमध्ये आज वीज पोचलेली नाही. कारण तर आमच्याकडे भांडवल नाही आहे. ही भांडवल निर्माण करण्याची सकारात्मक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हे खाजगीकरण आपण थांबवू शकतो. परंतु हे असं काही दिसत नाही. यामध्ये MERCचं जे नियंत्रण आहे या वीज कायद्यामुळे हे नियंत्रित येणार आहे. ही सर्व जे काही आहे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, डोंगरदऱ्यामध्ये पोल वाहून नेलेले आहे. आज जरी आपण मोबाईल वापरतो आहे, सगळ्या व्हॉट्सअपच्या यंत्रणा त्या ठिकाणी आलेल्या आहे. ग्राहकांच्या इतरच्या दिशेने आपण ऑनलाईन बिलं भरतो आहे, कंप्लेंट लॉन्च करतो आहे, सगळं काही आहे. परंतु हा रेडी रेकनर इन्फ्रास्ट्रक्चर ही संपत्ती आपण या भांडवलशाहीला देऊ इच्छिता तर कदापि ही
बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम ही समाजाचं हित करणारी, नागरिकांचं हित करणारी, ग्राहकांचं हित करणारी संघटना आहे आणि निश्चित हे होऊ देणार नाही. याकरिता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान दिवस आहे, त्यांनी जे राज्यघटना लिहिली, त्या ठिकाणी आम्ही 26 तारखेला मागील 26 नोव्हेंबरला आपण 1 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी केलेला होता. तर निश्चित जेव्हा जेव्हा हा असा विचार केला जाईल तर त्यासाठी बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारीचा या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी निश्चितच राहील. परंतु एवढी ग्वाही देऊ इच्छितो की या पिढ्या या ठिकाणी या वीज क्षेत्रामध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी कुटुंबाचं जीवदान दिलेलं आहे. काही आमचे कुटुंब शहीद झालेले आहेत, आमचे कर्मचारी शहीद झालेले आहेत आणि त्याचा आघात या कुटुंबावर झालेला आहे. तर एवढं सामाजिक बांधिलकी आम्ही या ठिकाणी आणि पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाला काहीतरी देणं आहे, त्या देण्याच्या उद्देशाने बहुजन फोरम बांधील आहे. धन्यवाद सर. अनेक मुद्द्यांवरती आपण अनेक मुद्द्यांचा आधार घेऊन आपण एकाच मुद्द्यावरती जे उत्तर दिलं त्याबद्दल खरंच आपलं खूप 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 धन्यवाद आणि आपल्या या प्रयत्नाला नक्की यश मिळो अशीच मी इच्छा बाळगतो. सर, माझा तोच प्रश्न आहे की खाजगीकरणावर नेमकं आपलं काय मत आहे, काय सांगाल? नमस्कार सर, अतिशय सुंदर प्रश्न विचारला. हे खाजगीकरण आलं त्यावेळेलाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये आणीबाणी आली असं म्हटलं तरी चालेल. आता खाजगीकरण थोडक्यात व्याख्या करतो. खाजगीकरण होणार म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्वांचंच नुकसान. आधीच्या वक्त्यांनी खूप सुंदर वक्तृत्व केलं, ते एक मिनटात ते संपवतो मी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, खाजगीकरण केल्यानंतर ते कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाही. दुसरा मुद्दा अधिकाऱ्यांच्या हिताचा नाही. तिसरा मुद्दा ग्राहकांच्या पण हिताचा नाही आहे. पहिला मुद्दा, आता समजा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने म्हणजे ही जी कंपनी आहे अशा खंडात 1 नंबरची कंपनी आहे. जर आपला मुलगा आपला कोणी लागला कंपनीमध्ये तर आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, नाही माझा मुलगा या कंपनीत गेला. पण या कंपनीची जी स्थिती आहे खाजगीकरणामुळे काय होईल, रोजगार जो आहे मिळतो आहे, मुलांना रोजगार मिळतो आहे, त्याच्यावर परिणाम होईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की बघा एसटीचं कसं असतं, पहिल्यांदा तिकीट काढायचं आणि तिकीट काढल्यानंतर पहिल्यांदा पैसे द्यायचे आणि पैसे दिल्यानंतर मगच त्याचं हे मिळतं त्याचं. पण आमच्याकडे असं नाही, पहिल्यांदा वीज वापरायची, पूर्णपणे वीज वापरल्यानंतर बस मग फुकट वीज वापरायची आणि मग त्याच्यानंतर ती वीज भरायची नाही, मग ते तोट्यात जाते. आता खाजगीकरणाचा सगळ्याच मुद्दा, याच्या आधीचा अनुभव खूप वाईट, निषेध करतो त्या गोष्टीत, माझ्या संघटनेतर्फे निषेध करतो. याच्या आधी काय झालं, तुमचं औरंगाबाद नागपूर अशा ठिकाणी काय झालं, औरंगाबाद नागपूरच्या ठिकाणी झालं. त्या कंपनींनी काय केलं, कंपन्या ताब्यात घेतल्यानंतर काय केलं, पहिल्यांदा काय केलं, त्याचे भंगार होतं ते बोले कोट्यावधी रुपयाचं भंगार विकलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं कोट्यावधी भंगाराचं नुकसान झालं. दुसरं, साहेब तुमचं एक दुकान आहे, ते दुकान तुम्हाला तर मला चालवायला द्यायचं आहे, तुम्ही मला चालवायला दिलं, पण माझी मागची जी उधारी ती गेली ना सर. म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची मागची उधारी गेली, म्हणजे ते पैसे कंपनीला मिळालेच नाही. मग मी काय म्हणतो, तुमचं टॉपअप बिल, आत्ताचं बिल, बस तेवढंच मला बिल पाहिजे, मला काय मागचं द्यायचं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा बोध. आणि त्याच्यानंतर काय झालं, जे कर्मचारी म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे जे रेट्स राहतील ते सामान्य कर्मचाऱ्यांना परवडणार नाही, कर्मचाऱ्यांनाच काय ग्राहकांना परवडणार नाही. ग्राहक कसे काय, ग्राहकांना ते परवडणार नाही. जसं आज मुंबईला चाललं आहे का, त्यांना आहे ते बिल ते परवडायला लागतं. आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अंगाखांद्यावर पोल नेऊन पूर्ण सह्याद्रीच्या कड्यावरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर खड्डे खोदून पूर्ण म्हणजे हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आयतंच आपल्याला ते कोणाला तरी द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आत्ताच आपण मुंबईला समुद्रमार्गे केबल टाकून एलिफंटा केवला सप्लाय दिला. म्हणजे काम कोणी केलं, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने. आणि एवढे करून ज्या ठिकाणी कंपन्या आल्या त्याचा अनुभव खूप वाईट आहे, तरी हे काय चाललं आहे हे कळतच नाही. आणि त्याच्यानंतर साहेबांनी एका आमच्या सरांनी अतिशय सुंदर मुद्दा, याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळणारच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पण भेदभाव केला जाईल. म्हणजे आणि संघटना ही कशासाठी झालेली आहे, कर्मचाऱ्यांच्या ग्राहकाच्या उत्कर्षासाठी. आणि नेमकं त्याच्यामध्ये संघटनेच्या याच्यात अर्थच राहत नाही. म्हणजे आमचे जे मूळ प्रश्न आहे हे बाजूला राहिले आणि हा जो खाजगीकरणाचा प्रश्न आला आहे, या खाजगीकरणाच्या प्रश्नामध्ये आम्ही भरकटत गेलो. मूळ मुद्दे म्हणजे आमचे जे पारंपरिक प्रश्न आहे ते मी आत्ता बोलत नाही सर. जी तो पेन्शनचा प्रश्न आला आहे, तो स्वेच्छानिवृत्तीचा प्रश्न आलेला असेल, तो इतर कामगारांच्या अनेक गोष्टीचा प्रश्न असेल, ते प्रश्न तिकडेच भरकटत गेले. आणि आता हे एक प्रश्न दत्त म्हणून हजर झालेले आहेत. त्याच्यानंतर वसुली होणार नाही. आता तुम्हाला मी भाकीत करतो का 2 ते 3 वर्षांनी त्या कंपन्या परत
MSCBच्या ताब्यात देतील ते. तर ताब्यात दिल्यानंतर मग तो खड्डा कोणी बुजवायचा कोणी, जसं नागपूरचं झालं, औरंगाबादचं झालं, त्यांनी भंगार विकून टाकलं. त्याच्यानंतर मागची जी उधारी मी जसं सांगितलं, मागचा जो दुकानदार, थोडक्यात म्हणजे ते उदाहरण दिलं. मग ते त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे खाजगीकरण होऊ नये. मी माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तांत्रिक कामगार युनियन 1701 तर्फे प्रखर त्याला निषेध नोंदवतो. आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे शेवटपर्यंत याचा आम्ही हा लढा देणार. आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये विजय होऊ आणि खाजगीकरणाचा हा जो डाव चाललेला आहे हा आम्ही डाव निश्चितच पाडू आणि याच्यामध्ये आम्ही जे खाजगीकरणाचं आहे त्याच्यात आम्ही त्यांना सक्सेस होऊ देणार नाही, ही माझ्या संघटनेतर्फे मी ग्वाही देतो. धन्यवाद सर. आपल्या या लढ्याला खरंच आमच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे प्रश्न किती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण फक्त आरोप प्रत्यारोप करत होतो, मात्र त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आणि त्यांची नेमकी भूमिका आज आम्ही जागर जनस्थानच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. मग तो मुद्दा खाजगीकरणाचा असो किंवा तो मुद्दा कामगारांचा असो किंवा तो मुद्दा अधिकाऱ्यांचा असो. मात्र या सगळ्या चर्चेमधनं काही गोष्टी अशाच लक्षात येत आहे की हे सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे कार्यकर्ते असतील, हे लोकांसाठी अविरत प्रयत्न करताय, त्यांच्यासाठी ती सेवा पुरवण्याचा प्रयत्न करताय. त्यांचा ध्यास चांगला आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात वीज पोहोचली पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे. अनेक त्यांना समस्या आहे, जसं भांडवलाची कमतरता आहे किंवा आणि सरकारकडून जे काही येणं आहे ते अजून त्यांचं पूर्ण होत नाही. मात्र त्यांचा विचार हा सकारात्मक आहे. हेच आजच्या चर्चेतनं आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि ते पोहोचवण्यात आम्हाला यश मिळालं अशी आम्ही आशा करतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थान जागर कट्ट्यावर आम्ही आमंत्रित करत राहणार आहोत. ही आपली खुली चर्चा आहे, हा कट्टा आपला खुला कट्टा आहे. त्यामुळे विविध मान्यवर यापुढेही आम्ही बोलवत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान जागर कट्टा. धन्यवाद. न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.